हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी सोनटक्के आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचे स्वागत करते। आता आपण बनवूया पालक पराठे। पालक पराठे बनवण्यासाठी मी येथे पालक, कोथिंबीर, मिरची, लसूण, जिरे सोप घेतले आहे। तर आता आपण एका कढईमध्ये थोडं तेल घालूया आणि पालक परतून घेऊया। हा पालक आपल्याला 2 ते 3 मिनिटे अगदी लो फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे। यामुळे पालकाचा टेस्टीपणा जातो आणि पालकचे पराठे लाटायला अगदी सोपे जातात। आता तुम्ही बघू शकता पालक किती सॉफ्ट झालेला आहे। तुम्ही देखील या पद्धतीने पालक फ्राय करून घ्या, त्यामुळे पालकचे पराठे अगदी सॉफ्ट येतील। आता आपला पालक पराठे बनवण्यासाठी तयार आहे। मी येथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूणच्या पाकळ्या, कोथिंबीर, जिरे, सोप घेतली आहे। आता आपण याची पेस्ट तयार करून इथे पेस्ट तयार झाली आहे। बघू शकता ही पेस्ट जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही। मी येथे 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। यामध्ये आता आपण परतून घेतलेला पालक घालूया आणि पेस्ट केलेली मिरची याची पेस्ट घालूया। मी येथे अर्धा चम्मच मिरची पावडर टाकते, अर्धा चम्मच हळदी पावडर घालते, चवीनुसार मीठ टाकूया आणि हे मसाले एकजीव होतील असे पिठामध्ये मिक्स करून घेऊया। त्यामुळे सर्व मसाले समान प्रमाणात लागतात आणि आपले पराठे अगदी चविष्ट लागतात। चला तर आता आपण पीठ मळून घेऊया। अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेले आहे। येथे मी तेल टाकते, त्यामुळे आपला मळलेले पीठ अगदी सॉफ्ट राहील। आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। बघू शकता जास्त मोठेही नाही आणि छोटेही नाही, म्हणून मीडियम साईजचे गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण थोडं तेल लावून घेऊया आणि हा गोळा आपण पिठामध्ये लावून घेऊया, जेणेकरून आपले पराठे लाटताना चिटकणार नाही। आता पराठा अगदी हलक्या हाताने पराठा लाटून घेऊया। तुम्ही बघू शकता पराठा अगदी गोल आणि सुंदर दिसतोय। पराठा दोन्ही बाजूने भाजून घेऊया। गॅसची फ्लेम आता आपण मीडियम ठेवूया। इथे आपण तेल किंवा बटरचाही यूज करू शकता, पण मी इथे तेलाचाच यूज केलेला आहे। तर येथे आपला पराठा छान असा फुगलेला आहे। बघू शकता तुम्ही किती छान माझा पराठा फुगलेला आहे। इथे मी तेल लावत आहे। अशा प्रकारे सर्व पराठे आपण बनवून घेऊया। येथे आपले सर्व पराठे बनवून झाले आहे। आपण हे पराठे लोणचे किंवा दह्यासोबत